तर बरेच दिवस झाले, एक 8-10 दिवसांपेक्षा जास्त झाले असतील आपले चॅनलवर व्हिडिओज येत नव्हते रेग्युलर. तर थोडा प्रॉब्लेम होता, तब्येत जरा खराब होती खूप जास्त. तर मला शूट तर भरपूर केलं गेलं होतं त्याआधी, पण एडिटिंग मात्र अजिबात मला पॉसिबल नव्हतं. तर त्यामुळे एवढे दिवस आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ नव्हता. तर आज एक 8 ते 10 दिवसांच्या गॅपनंतर मी आज व्हिडिओ अपलोड करते. तसा काल मी एक मिनी ब्लॉग अपलोड केला होता आणि आजच्या दिवशी हा करते आहे. तर हे आधी शूट करून ठेवलं होतं. तर छान असं तुम्ही बघू शकता माझ्या बाल्कनीतली फुलं किती छान, प्रत्येक झाडाला फुलं आलेली आहेत. आणि खास करून उन्हाळा असूनसुद्धा एवढी छान अशी फुलं त्यांना आता येत आहेत. मोगऱ्याला तर उन्हाळ्यात येतातच, पण इतर झाडांनासुद्धा भरपूर अशी फुलं लागत आहेत आता, ज्यामुळे की पूजेला घरातल्या घरात फुलं होतात. मला बरेच दिवस झाले मी मार्केटमधून एकही फुल विकत आणलेलं नाही आहे सध्या. तरी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर इथे सकाळी घरातलं सगळं काही आवरून झालं होतं, कारण खूप दिवसांनंतर मी आज सगळं डीप क्लिनिंग करायला घेतलं होतं. जसं की फरशी वगैरे पुसणं 4-5 दिवस झालं, तेही पुसणं झालेलं नव्हतं. इतर डस्टिंग असतं, भरपूर धूळ जमा झाली होती, कारण अजिबात म्हणजे माझ्याच्याने काम होत नव्हतं. मध्ये 2-3 दिवस आई होती, तर तिने आवरलं होतं बऱ्यापैकी. पण त्यानंतर आता 2 दिवसांपासून झाडूसुद्धा मारलेला नव्हता. पण आज जरा बरं वाटत होतं सकाळपासूनच. तर म्हटलं छान अशी आंघोळ वगैरे आवरून, आंघोळीच्या आधीच घरातलं सगळं आवरून घेतलं होतं मी, सगळं क्लीन करून घेतलं होतं. टॉयलेट, बाथरूम, फरशी वगैरे दोघं गॅलरी धुवून काढल्या. कारण मी आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की खूप जास्त प्रमाणात धूळ येते घरात, आणि एक दिवस म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदा जरी झाडू नाही मारला तर घर खूप घाण होतं. आणि त्यातल्या त्यात 2-3 दिवस म्हटलं की खूपच खराब झालेलं होतं. तर आज सगळं आवरून घेतलं, सगळ्या वस्तू वगैरे जे काही पुसायचं होतं ते पुसून घेतलं. आणि त्यानंतर मग स्वतःचं आवरायला घेतलं, आंघोळ वगैरे केली, हेअर वॉश केला. आजच्या दिवशी खूप लेट झालं होतं आणि आंघोळीला, पण असो त्याआधी घरातलं सगळं आवरणं झालं होतं म्हणून लेट झालं होतं. आणि स्वयंपाक मात्र आता इथे व्हायचा होता, पण आधी म्हटलं केस मी मान्य मला उन्हाळा आहे, पण तरीसुद्धा मला सर्दीचा त्रास होतो. हेअर वॉश करते त्या दिवशी मला खूप शिंका वगैरे येतात, तर मी पटकन त्यांना थोडंसं ड्राय करून घेतलं केसांना ड्रायर लावून. आणि आत्ताच मी तिकडच्या रूममधून क्लचर आणून इकडे ठेवलं होतं, पण एवढा विसरभोळा स्वभाव की काय सांगावं. मला तेच आठवत नव्हतं की मी कुठे ठेवलं. बराच वेळ ते शोधण्यात गेला. त्यानंतर हा गालीचाही मी आज क्लीन करून वरच ठेवला होता. त्याला आता नंतर मी थोड्या वेळाने, म्हणजे फॅन सुरू केलेले होते आणि आत्ताच फरशी वगैरे पुसली होती, तर ते सुकण्यासाठी मी तसंच गोळा करून वर ठेवलं होतं. तर ते तसंच आहे. आता मी त्याला थोड्या वेळाने खाली परत पसरवून देईल. तर माझ्याकडे तो ब्रश आहे जो की बऱ्याचदा मी दाखवलं. त्या ब्रशने मी सोफा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे. आणि त्याच ब्रशने हा गालीचासुद्धा मी क्लीन केलेला आहे, कारण तो धुता येत नाही. आणि म्हणजे बाहेर घेऊन जाऊन आपण त्याला धुवू शकतो, पण मला तो धुवायचा नाही, कारण त्याची शाईन वगैरे जाऊ शकते, म्हणून मी त्याला त्याच्याने झाडून घेते त्या ब्रशने. म्हणजे जी काही धूळ असते किंवा काही असतं त्यात पडलेलं कचरं वगैरे, तर ते निघून जातं. आणि 1-2दा मी त्याला ओल्या कपड्याने पुसूनसुद्धा घेतलेले, त्यामुळे तो ॲज इट इज आहे जसा घेतला होता तसाच. आणि सध्या आता गेल्या काही दिवसांपासून म्हणजे तब्येत बरी नव्हती त्यामुळे सुद्धा, आणि असंही आता ऊन खूप तापायला लागले, त्यामुळे असं होतं की नाश्ता जर का केला सकाळी तर जेवायला खूप जास्त लेट होत होतं. आणि जेवायला बसलो दुपारी की उन्हामुळे फक्त पाणीच पिणं होतं, जेवण अजिबात जात नव्हतं. त्यामुळे मी आता नाश्ता पूर्णपणे स्किप केला आहे. डायरेक्टली आम्ही म्हणजे जेवणच घेतो 10च्या आत. तर स्वयंपाक वगैरे करायचा होता मला, आणि भूक लागली होती कारण नाश्त्याची सवय असल्यामुळे. तर इथे मी दुधात 1-2 खजूर भिजत घातलं होतं आंघोळीच्या आधीच, तर ते मी आता खाऊन घेते, कारण मला गोळी घ्यायची होती जेवणाच्या आधीची. आणि खूप दिवस झाले आधी घरी होतं, मध्ये त्याला सुट्ट्या होत्या एक 8-10 दिवसांच्या, आणि तेव्हाच टी व्ही घेतला गेला होता. तर अजिबात कोणाच्या हातात आधी रिमोट सापडू देत नव्हता. आणि मला तर म्हणजे मलाच नाही, आम्हाला ते घडणं हास्य जत्रा खूप जास्त आवडतं. तर कंटिन्यू घरात तेच सुरू असतं, त्याचेच एपिसोड सुरू असतात. बघितलेलं सुद्धा रिपीट आम्ही बघतो. तर तेच एक लावलं होतं मी 10-1 मिनटं एक स्किट बघितलं आणि थोडा आराम केला. आणि त्यानंतर मी किचनवरचं सगळं आवरायला घेतलं, कारण आधी तर गेला होता स्कूलमध्ये. आता त्याचा हाफ डे स्कूल सुरू आहे त्याचा आता सध्या, कारण CBSE बोर्ड असल्यामुळे त्याला एप्रिलमध्ये सुद्धा त्यांचे स्कूल असतात. तर शॉर्ट ब्रेक द्यायला लागतो फक्त, जे की आधी 2 टिफिन मला त्याला द्यायला लागायचे, तर आता एकच द्यायला लागतो फक्त नाश्त्यासाठी काहीतरी. तर तेच त्याला मी पोहे बनवून दिले होते सकाळी. आणि
आता स्वयंपाकाची तयारी करते, पण त्याआधी किचनसुद्धा एवढ्या दिवसांपासून पूर्ण गच्च भरलेलं आहे ते. कारण फारसं जास्त माझ्याच्याने उभं राहणं होत नव्हतं. तर जी वस्तू हाताला लागेल आणि कुठेही जिथे समोर जागा खाली दिसेल तिथे सगळं सामान ठेवलं गेलं होतं इकडे तिकडे. तर तेही थोडंफार आवरायचं होतं मला. आणि धुळेही होते, जे की मी आधीच सांगितलं. तर एवढी मोठी विंडो असल्यामुळे बऱ्याचदा ती ओपनही राहते. आणि त्यातल्या त्यात हे जे कप्पे आहेत तर इथे कबर्ड वगैरे काही नसल्यामुळे खूप जास्त धूळ त्यांच्यावर जमा होते. तर तेही मी आजच्या दिवशी सकाळी ओल्या आणि सुक्या कापडाने ह्या बरण्या वगैरे सगळं पुसून काढलं. आणि आत्ताच आवरलं होतं, पण ते बरं नसल्यामुळे खूप दिवस त्यांच्याकडे बघणंच नाही झालं. आणि त्यांना असं आहे की एक दिवसाआड किंवा 1-2 दिवसाआड तरी एक कापड तिथून फिरवायलाच लागतं, किंवा नाहीतर मग सगळी धूळ जमा झालेली आपल्याला म्हणजे दिसते अक्षरशः डोळ्यांनी, असं थर आलेला वर. तर तेही पुसून काढलं होतं. आणि आत्ता हे किचन आवरते, थोडंफार पसारा झालेला होता तर. आणि मला एवढी तब्येत खराब होती, बरं वाटत नव्हतं, पण तरीसुद्धा घरात उठल्यानंतर इकडे तिकडे माझं लक्ष गेलं की ते आवरायची आपल्याला सवय असते. तर मला खूप पसारा वाटत होता घरात. आणि त्यातल्या त्यात घर क्लीन असलं की आजारी माणूस असो कितीही काही असो, पण घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ असेल, थोडासा सुगंधित असेल, तर म्हणजे आजारी व्यक्तीलासुद्धा जर बरं वाटतं. तर त्यामुळेच म्हटलं आज बरं वाटतंय मला, तर सगळं हळूहळू आवरूयात. तर पूर्ण दिवसभर मी हीच कामं केली होती. आजच्या दिवशी थोडा वेळ बसायचं, थोडंसं खायचं, आराम करायचा, परत उठून जे काही राहिलं असेल ते असं करून मी सगळं घर पूर्ववत आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण थोड्याफार काही गोष्टी अजून राहिल्या आहेत, ट्रॉलीज वगैरे. तर त्यासुद्धा मी आत्ता स्वच्छ केलं. तर फक्त थोड्याफार इकडे तिकडे वस्तू झालेल्या आहेत आधी वगैरे. त्याचे बाबा आणि आई आली होती, तर ते प्रॉपर जागा माहिती नसते म्हणून इकडचं सामान तिकडे झालेलं आहे. तर ते तर आता मी निवांत हळूहळू करेल. पण आजचा पहिला दिवस होता, म्हटलं लोडही नको जास्त. आणि केस धुतले होते मी, तर त्यामुळे मला खूप असं जास्त विकनेससारखं वाटत होतं आज, माहिती नाही का. पण त्यामुळे मी थोडा वेळ आराम करून सगळं हळूहळू लावत होते वस्तू जागेवर. म्हणजे जे मला जसं दिसत होतं समोर काम ते मी करत होती. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या जे की त्यांची जागा बदलली होती आणि मला सापडत नव्हत्या, म्हणून एवढी मी तिथल्या तिथे घरघर फिरते आहे. आणि मला वाटतं हे माझ्यासोबतच नाही, प्रत्येक जणीच्या सोबत असं होत असेल. एक दिवस जरी आजारी पडलं किंवा कुठे बाहेर गेलो तर आपल्याला घर अगदी बदलल्यासारखं वाटतं. कारण आपल्याला सवय असते आपण एकट्या घरात असल्यामुळे जी ती वस्तू ज्या त्या जागेवर किंवा आपण ठेवलेल्या जागेवर बघण्याची. तर तसंच काहीसं झालं होतं. तर हा माटही आता इथून उचलून मला जे काही स्टँड आहे स्टीलचं तर त्यावर ठेवायचा होता. आणि हा नवीन आणला, या आधीचा असाच होता, याच्यापेक्षा थोडा मोठ्या साईजमध्ये होता फक्त. तर तो माझ्याच्याने मला वाटतं ओढला गेला, तो फुल भरलेला असताना, तर खालीच त्याला तडा गेला होता आणि खूप तो गळायला लागला होता. तर त्यामुळे मग तो टाकून दिला आणि हा नवीन आणला याहून काल परवाच आणला होता. सगळ्यात आधी त्यात साधं पाणी भरून ठेवलं होतं रात्रभर आणि मग व्यवस्थित त्याला मिठाने रगडून धुवून घेतलं आणि आता प्यायचं पाणी त्यात भरून ठेवलं आहे. तर इकडे माठ ठेवल्यामुळे ते गॅसला खूप जवळ होत होतं गॅस, म्हणजे अग्नी आणि पाणी, म्हणून मी त्याला त्याच्या जागेवर ठेवलं तिकडे. आणि थोडंफार किचन आता आवरून आवरते, म्हणजे काय पुसून वगैरे घेते, फक्त जे काही धूळ वगैरे. आणि मिक्सर वगैरे खराब झालेला असतो आपला, फ्रीजवर धूळ बसली होती, ह्या वरवरचं हेच काम मी आज आवरत होते दिवसभर. आणि हे सगळं क्लीन केल्याशिवाय किंवा मग निदान किचन ओटा तरी क्लीन केल्याशिवाय मला जमलंच नसतं पुढचं काही करायला किंवा फ्रेशही वाटलं नसतं. आणि त्यातल्या त्यात स्वयंपाक करायचा होता मला, म्हणूनच मी हे सगळं आवरत होते आधी. कारण तसेच हात किंवा तशाच त्या वस्तू वापरल्या जातात, म्हणून म्हटलं थोडंसं क्लीन करून घेऊयात. आणि आज बाजाराचा दिवस नव्हता, पण तरीसुद्धा घरात भाज्या नव्हत्या, म्हणून मी बाहेरून भाज्या आणल्या होत्या. मला मागवायच्या होत्या, पण ते येताना बोलले की मीच घेऊन येतो. तर त्यांनी त्या आणल्या होत्या, तर त्याही मला निवडायच्या होत्या. तर त्याही गॅलरीत तशाच पडून होत्या. आणि त्यातल्या त्यात बरेच दिवस झाले जे काही गॅलरीचं मागे काम केलं होतं, ग्रिल वगैरे कट केले होते, तर तेही लोक आज येणार होते. म्हणजे ते देऊन टाकायचं होतं, ते भंगार जे काही असतं ग्रिल वगैरे. तर ते टी व्हीचा बॉक्स होता, ते सगळं गॅलरीत पडून होतं, त्यामुळे खूप घाण दिसत होती गॅलरीत आणि व्यवस्थित धुताही येत नव्हती. खाली सगळं सामान असल्यामुळे पाणी ते बॉक्स खाली जाईल अशी भीती असायची, तर धुणंही होत नव्हतं गॅलरीला. तर आज पुढची गॅलरी, म्हणजे ते अचानक ठरलं होतं तसं, तर मला आज हळूहळू फक्त घरातलंच थोडंफार आवरायचं होतं. पण एरवी ते लोक खाली येतात आणि निघून जातात भंगारवाले, तर ऐकायला येत नव्हतं. पण आज ड्युटीला निघाले नेमके ते त्यांना खाली भेटले, तर ते त्यांना घेऊन आले होते. कारण मी त्यांना सारखी म्हणत होती हे एवढं सगळं घाण पडलेलं मला अजिबात करमत नाही, गॅलरीत जावं असं सुद्धा वाटत नाही. पूर्ण पॅक होती पुढची गॅलरी, ते ग्रिलनी त्यांनी सगळी पॅक झाली होती ती. आणि त्यामुळे खूप घाण यायची आणि धुळेही असले तरी तिथे वॉशही करता येत नव्हतं, कारण
एवढं सगळं उचलायला लागायचं मग ते वॉश करताना. मग ते आज त्याला घेऊन आल्यावर त्या लोकांना त्यांनी मोजून वगैरे नेलं ते खाली. पण आता आधी घरातला आवरते आणि ते बघूया संध्याकाळपर्यंत जमलं तर तेही आवरून घेईल. आता स्वयंपाक माझा व्हायचा होता अजून. आव्हांना एका ठिकाणी जायचं होतं तर ते जाऊन येणार होते. त्यांनाही लेट झालं आहे. आता ते लोक आले म्हणजे ते भंगार वगैरे दिलं त्यात थोडा वेळ गेला. आणि मला म्हणजे तब्येत बरी होती तेव्हा एवढं ठरवून ठेवलं होतं मी की आता स्वामी पुण्यतिथी येते तर गुरुचरित्राचं पारायण किंवा त्र्यंबकला जाऊन करूयात असं, किंवा मग केंद्रात जाऊन करूयात. भरपूर गोष्टी पण ते म्हणतात ना जे काही ठरवलेलं असतं तर ते म्हणजे होत नाही, शक्य होत नाही. तर तसंच माझं झालं. खूप इच्छा होती माझी ह्यावेळेस, खूप तयारी मी करायला लागली होती, पण तेव्हा अशी तब्येतच म्हणजे साथ नाही दिली असं आपण म्हणू शकतो. आणि असं कदाचित स्वामींची इच्छा नसेल तर त्यामुळे ते माझं राहिलं. बघूया आता मी मध्ये एखाद्या वेळेस कधीतरी सुरू करून देईल, कारण भरपूर दिवस झाले आता 1 वर्षभरापेक्षा जास्त. जसंच मी यूट्यूब सुरू केलेलं आहे तेव्हापासून एकदाही गुरुचरित्राचं पारायण झालेलं नाही आहे. त्याआधी मी एकदा संकल्पसुद्धा केला होता की दर महिन्याला एक पारायण करेल म्हणून, पण तेही 2-3 महिन्यांनंतर माझं थांबलं होतं. आणि हे खूप अत्यंत वाईट असतं. मलाही खूप वाईट वाटतं की असं नको व्हायला. ॲटलीस्ट 5 महिने तरी मी कंप्लीट करायला पाहिजे होतं, पण तेव्हा ते मला शक्य नव्हतं झालेलं. 2-3 महिन्यापर्यंत केलं होतं आणि त्यानंतर मग ते तसंच पेंडिंग होतं. आणि आता करणार होते मी, म्हणजे आता सुरुवात करणार होते, छान दिवसही होता, पण आता असं झालं तर ते राहीलच करायचं. तर असो, मध्ये जेव्हा कधी मला वेळ भेटेल तेव्हा मी ते आता कंप्लीट करेल. 11 म्हणजे 11 पारायणं करेल असं मी ते ठरवलं होतं. तर 3 झालेले आहेत वाटतं माझी. तर मी आता पुढे ते कंटिन्यू करेल, मला जसं जमेल तसं. तर इथे आता मी स्वयंपाकाची तयारी करत होती. सगळं घर आवडलं तर मला खूप छान वाटत होतं. किचन वगैरे सगळं, म्हणजे जे काही असतं ना आजारपणाचा जो काही थकवा होता, माझा विकनेस होता, तो एकदम निघून गेल्यासारखं मला वाटत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज गॅलरी क्लीन झाली, तो एक वेगळा आनंद होता. भरपूर दिवसांची त्यात घाण जमा झालेली होती. घाण म्हणजे तेच असं ते सगळं सामान देण्यासाठीच ते ठेवलं होतं. आधी ते वर ठेवलं होतं टेरेसवर, आणि असंच एकदा ते भंगारवाल्यांना देण्यासाठी सगळं सामान खाली उतरवलं. आणि त्यांचं काय ते पैशांचं वगैरे काही झालं, कमी पैसे म्हणत होते खूप किलोला, तर ते तसंच पेंडिंग होतं. मग आम्ही त्यांना दिलंच नव्हतं, तर ते परत गॅलरीत आणून ठेवलं होतं. तर ते 2 महिन्यांपासून तिथेच पडून होतं. आणि मला तर अशा गोष्टींची खूप अडचण होते. मग ते घरात असो की गॅलरीत किंवा टेरेसवर सुद्धा मला ते अडगड नको होती. मी खूपदा त्यांच्या मागे लागत होती. तर आज फायनली ते म्हणे जे काही देतील ते, पण ते देऊनच टाकतो मी, खरंच चांगलं नाही दिसत. तर ते सगळं दिलं, त्यामुळे गॅलरी पूर्णपणे आता मोकळी झाली आहे. आणि आज प्रदोष होता, तर मला फक्त आदी आणि त्याच्या बाबांसाठी स्वयंपाक बनवायचा होता. तर भाज्या भरपूर होत्या, पालक वगैरेही होतं जे की लवकर खराब होतं, पण आदी खात नाही म्हणून मी त्याच्यासाठी फ्लावर बनवायला लागलं होतं. मग दोघांसाठीच, म्हणजे कारण मी पालक वगैरे काही बनवलं असतं तर फक्त आऊंनी खाल्लं असतं आणि आधीने खाल्लं नसतं. तर मग मी हे फ्लावरची भाजी बनवली होती. आणि आधी मला म्हणत होते, जरा कुठे बरं लागलं की तुला एका दिवसात सगळं आवरायचं असतं, मग परत 2-3 दिवस उठत नाही. तर ते दोघेजण मला खूप रागवत होते घरं वगैरे आवरले तर. पण असं घरात पण स्वच्छता असली की मला स्वतःला खूप छान वाटतं, म्हणून मी ते तेवढं आवरून घेतलं. आणि नंतरून म्हटलं दुपारी काय आवरलं की आरामच करायचं आहे, पण तसं काही झालं नाही. थोड्या वेळाने मी उठून जे काही करायचं होतं ते करतच होती, आवरतच होती. तर असो. आणि इतर वेळेस ना, म्हणजे नेहमी मी फ्लावर जे असतं ते हिरव्या मिरच्यांनीच बनवते, हिरवी मिरची कट करून. पण ह्यावेळेस फ्लावर जे होतं आणलेलं, तर त्यात पावभाजीसाठी थोडं मी काढून ठेवलं आहे ते, आणि थोडी कमी पडली असते म्हणून मग मी लाल तिखटाचं करते. आणि एक कांदासुद्धा त्यात मी ॲड केला होता, थोडी क्वांटिटी वाढायला हवी म्हणून. आणि आधी 9-9:30ला कुठे आमचा नाश्ता होत होता, 8:30 ते 9:30च्या दरम्यान. ह्या 1 तासात नाश्ता आमचा नेहमी व्हायचा. पण आता सकाळी लवकर मी डायरेक्टली त्या वेळात मी स्वयंपाकच करून घेते, आणि 10पर्यंत जेवणच होत आहेत आमची डायरेक्टली. म्हणजे आधी तर नसतो घरी, मी आणि यावंच असतात. तर आणि नाही, मी आता डायरेक्टली जेवण करूनच पाठवते, कारण नाश्ता करून गेले की मग ते जेवायला खूप उशीर करत होते. आणि दुपारी उन्हामुळे जेवण कमी आणि पाणीच जास्त पिणं व्हायचं, म्हणून मी डायरेक्टली आता जेवण स्वयंपाक सकाळीच बनवून घेते. तुम्ही ट्राय करून बघा हे, कारण सकाळी फारसं ऊन नसतं तर जेवणावर सुद्धा फरक पडतो, बऱ्यापैकी चांगलं जेवण आपण करतो. आणि खरं सांगायचं झालं तर 2 दिवस झाले होते हे सगळं, म्हणजे हा व्हिडिओ शूट करून. पण एडिटिंगला मला ह्यावेळेस एवढा म्हणजे प्रॉब्लेम आला, कारण खूप दिवसांचा गॅप झाला. आणि खरंच सांगते, जे कोणी यूट्यूब करत असेल तर ते मला अगदीच समजू शकतील, म्हणजे कुठून सुरुवात करायची, काय करायचं, एवढं इथून माझी सुरुवात झाली होती. एवढं माणूस बॅक होतं 1-2 दिवसांचा जरी गॅप पडला तर. आणि माझा तर 10 दिवसांचा गॅप होता.
तर मला खूप आता पश्चाताप होतो आहे की थोडंफार जसं होईल तसं काहीतरी शूट म्हणजे मी एडिट करून टाकायला पाहिजे होतं, पण मला माझ्याच्याने होतच नव्हतं. आणि आज एक 10 दिवसानंतर डायरेक्टली व्हॉईस ओव्हर करते, तर सुचतच नव्हतं. कितीतरी वेळेस मी रिटेक घेतले, तेव्हा आजचं हे कुठे व्हॉईस ओव्हर करून झालं होतं. आणि इथे मी आता भाजी बनवून घेतली आहे आणि चपात्यांसाठी कणिक मळून ठेवली, पण म्हटलं आता स्वतःसाठी काहीतरी करूया थोडंसं, कारण इतर वेळेला मला फराळ वगैरे करत नाही मी सहसा, आणि फळंही खायला आवडत नाही. पण गोळ्या घ्यायच्या होत्या, काहीतरी खायला लागणार होतं, म्हणून मी हे डाळिंब सोलून घेतले होते स्वतःसाठी. आणि इतर वेळेला म्हणजे उपवास वगैरे नसेल तेव्हा तरी मी एखादं फळ वगैरे खाईल, पण मग मला उपवास असला की अजिबात असं गोड काही खावंसं वाटत नाही, कारण गोड खाल्लं की जास्त भूक लागते असं मला वाटतं. काय माहिती कोणाकोणाला वाटतं, तर पण बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो. उपवासाच्या दिवशी काही फ्रूट्स खाल्लं किंवा गोड खाल्लं तर जास्त भूक लागते, तर त्यामुळे मी अवॉइड करते. शक्यतो मी काहीच घेत नाही. दूध घेत होती मध्ये, आणि प्रदोषला असंही काही चालत नाही, पण आज म्हटलं गोळ्या वगैरे घ्यायचे होते म्हणून मी हे डाळिंब सोलून घेतले होते. आणि मी सकाळपासून उभी होती म्हणून आधीला माझी एवढी दया वाटत होती की मम्मी तुला बरं नाही तरी एवढं करते. तर आधीने जेवणं वगैरे त्यांच्या हाताने त्यांनी जेवणं वाढून घेतली, किचन आवरून ठेवलं होतं, भांडी धुवून ठेवली होती, आणि मी डायरेक्टली गोळ्या घेऊन झोपून घेतलं होतं 2 तासांसाठी. त्यानंतर मग संध्याकाळी हे आवरायला घेतलं, कारण मला खूप जास्त एक्साइटमेंट होती. ही गॅलरी मी ते सगळं सामान नेल्यानंतर खूप खाली खाली वाटत होतं मला, आणि खूप छान वाटत होतं की आत्ता फायनली मी तिला पूर्ण क्लीन करू शकते, कारण झाडंही खूप खराब झाली होती, धूळ बसली होती झाडांवरही. तर झाडं तर आता उद्याला वगैरे मी धुवून काढेल. आता फक्त जे काही खालची जागा होती ती सगळी धूळ, आणि खाली जी काही घाण झाली होती, एवढ्या दिवसांपासून धुणं होत नव्हतं, म्हणजे धुत होते मी, पण ते जे काही ग्रिल वगैरे तिकडे ठेवले होते तर त्यांच्या खाली खूप अशी घाण अडकलेली असायची. तर सगळ्यात आधी तर कोरडं असतानाच ते मी सगळं भरून घेतलं आहे, आणि आता फक्त पाण्याने धुवून घेते, कारण डायरेक्टली पाणी टाकलं असतं तर ती सगळी घाण पाईपात अडकली असती, म्हणून कोरडं असतानाच मी सगळं आधी ह्या ब्रशनेच भरून घेतलं होतं. तर एक पिशवी भरून एवढी अशी घाण निघाली होती तिथे, आणि त्यानंतर आता पाण्याने सगळं धुवून काढते आहे. खरं तर पूर्ण धुवायचं होतं वरनं, पण एवढी मोठी नळी वगैरे मला खालून आणायला लागली असती, तर थोडा कंटाळा केला आणि शॉर्टकट आवरलं, पण छान फ्रेश वाटायला लागलं होतं एवढ्याने सुद्धा. आणि खरं तर बऱ्याच दिवसांपासून ही ग्रीन नेट मी गॅलरीला याच्यासाठीच लावलं होतं की मला खाली त्याला ग्रीन ग्रास वगैरे टाकायचं होतं, पण त्यानंतर ते सामान जे काही येऊन पडलं तर ते आत्ता 2 महिन्यांनी खाली झालं आहे. तर बघूया आता पुढे करूयात खाली ग्रास वगैरे टाकायचं आहे, तर ते काय होतं ते अजूनही फिक्स नाही आहे, कारण माझं असं चाललं आहे की पार्लरचा जो काही सेटअप आहे तर तो गॅलरीत आणावा म्हणून. तर अशा 2 गोष्टी असल्यामुळे अजून कन्फर्म काही सांगू शकत नाही, पण करूया काहीतरी, हळूहळू होईल आता इथून पुढे. तर असो. आणि हो, जे कोणी चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील तर माझे मागचे व्हिडिओसुद्धा चेक करा, आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकसुद्धा करा, आणि सोबतच तुमच्या काही कमेंट सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि तुम्हाला कुठल्या विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील तर ते सुद्धा मला सांगा. तर मला शक्य असेल तर जमल्यास मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि हे एक ग्रिलचा जे काही तुकडा होता तर तो मी काढून घेतला आहे, कारण एका ठिकाणी तो मला लागणारे गॅप आहे तिथे बसवताना. हा पत्रा जेव्हा बसून घेतला होता त्या मागच्या गॅलरीमध्ये तिथे थोडा गॅप राहिला आहे, म्हणून तो मी काढून घेतला होता त्यांच्याकडनं सकाळीच. आणि अगोदर ही जी गॅलरी आहे तर ही पूर्ण झाडांनी भरलेली होती, खाली पण झाडं होती, कुंड होते, वर पण ठेवलेलं होतं, पण इथे ना छान असं म्हणजे ग्रो नव्हते करत झाडं, फारसं ऊन म्हणजे ऊनच नाही येते गॅलरीत, नेहमी गारच असतं इकडे, म्हणजे सावलीचं असते, तर त्यामुळे इकडची सगळी झाडं मी बरेच दिवसवर टेरेसवर ठेवली होती. आता जे कोणी रेग्युलर माझे व्हिडिओ बघतात तर त्यांना माहिती असेल, जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी सांगते. तर आता मी ते मागच्या गॅलरीत ठेवले, तर तिकडे खूप छान ते ग्रो होतं आहे आता, कारण त्यांना ऊनही मिळतं आहे पाहिजे तसं, आणि तिथे नळ असल्यामुळे, आता उन्हाळा असल्यामुळे 2दा तिथल्या तिथे 2 वेळ पाणीसुद्धा टाकणं होतं, म्हणजे काळजी जास्त घेतली जाते इथल्यापेक्षा. तर त्यामुळे सगळीच झाडं खूप छान झालेली आहेत आता. आणि ही जी काही झाडं होती तर ही इंडोर प्लांट असल्यामुळे यांना फारसं ऊन वगैरे लागत नाही, म्हणून मी ही घरात गर्दी न करता ह्या इकडच्या गॅलरीत ठेवली आहेत. तर यांचंही आता काहीतरी मेकओव्हर करावं असं वाटतं आहे. चाललं आहे 2-3 कुंड्या आणखीन खाली करून ठेवलेल्या आहेत मी, तर त्यातही काहीतरी शोचीच झाडं लावावं असं वाटते, कारण इतर झाडं इथे ह्या गॅलरीत जगत नाही, म्हणजे चांगली राहत नाही ती, थोड्या दिवसांनी परत त्यांना प्रॉब्लेम येतो, म्हणून मी फक्त इथे आता इंडोर प्लांट्स जे काही असतात तर तेच ठेवलेलं आहे.
त्यानंतर हे चेहरे खूप खराब झालेली होती, तीही वॉश करून ठेवलं, डस्टबिन वॉश करून ठेवलं. योगा मॅट होती तेही धुवून ठेवलं, कारण बाहेर असल्यामुळे ती पण खूप धूळ खात पडली आहे. योगात तर काही होत नाही, पण आहे ती घेतलेली. सुरुवातीला मी करत होती जेव्हा नवीन नवीन घेतलं तेव्हा 9चे 9 दिवस, पण आता मात्र ती 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून तशीच पडून, हे कधीतरी मला आठवलं की त्याचा वापर होतो तेवढा पुरता. त्यानंतर भिंती वगैरे सगळं धुवून काढलं, कारण खूप धूळ झालेली होती. आणि पूर्ण गॅलरी पाण्याने धुवून घेतली होती डायरेक्टली. आणि छान अशी आता संध्याकाळची वेळ झाली होती, हवाई सुरू होती आणि त्यातल्या त्यात धुतल्यामुळे इतकं गार वाटत होतं. तर संध्याकाळी तर आम्ही इथेच चटई वगैरे घालून जेवणं आणली होती इकडे. पण मी ते शूट घ्यायला विसरली. जेवण झाल्यावर नंतर आधीला आठवलं होतं की मम्मी आपण इथे थोडंसं शूट घ्यायला पाहिजे होतं. सगळं सामान वगैरे आधींनी त्याच्या पप्पांनी मला बाहेर आणून दिलं होतं आणि इथेच आम्ही जेवायला बसलो होतो. खूप भारी वाटत होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं एखाद्या वेळेस की इथे काहीच न करता असंच ठेवावं, असंही छान वाटतं ते. बऱ्याचदा आम्ही इथे रात्री गप्पा मारतसुद्धा बसतो, झोपूनही घेतो आधी तर, कारण खूप मोठी ऐसपैस अशी ती गॅलरी आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.